बसलेले सज्जन शोके मान, टाळकरी मान, गायनाचार्य महान. पण काय करतात कीर्तनकारच पडलेले हा विठ्ठल. बघा या ठिकाणी आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आपण उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं नाही. आणि आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. खास करून चष्मावाल्याकडे नीट लक्ष द्या, कारण ते चष्म्याच्या अजून कधी डोळे लागतील सांगते नाही. विठ्ठल अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. यादव काळानंतर ज्ञानोबा समाधिस्थ झाले आणि महाराष्ट्र अंधकारामध्ये राहिला. आणि युरोपी राजाने शाळा सरकवली आणि काही वर्ष महाराष्ट्र अंधारामुळे चाचपडत राहिला. पण दीप्यमान तारा उदयाला आला. मोरे घराण्यामध्ये इंद्रायणीच्या बाजूला खेळगडी मिळाला पांडुरंग परमात्म्याला. आणि तुकोबारायांनी 4092 अभंग लिहिले. आणि खऱ्या अर्थाने तुकोबाराय प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपूर्ण. बघा आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये फक्त पूर्ण जरी असलो ना, परिपूर्ण नाही, पूर्ण जरी असलो ना, तरी आपल्याला असं वाटतं आपण आभाळाला लाथा मारल्या. पण जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला तर ते असं कोणतं क्षेत्र नाही की त्यामध्ये ते परिपूर्ण नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबाराय परिपूर्ण आहे. बघा भक्तीमध्ये तुकोबाराय परिपूर्ण आहे. भामचंद्र डोंगरावर जावं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या डोंगरावर बसावं आणि पांडुरंग परमात्म्याला सांगावं, गंगा गेली सिंधू पाशी, तिने हवेरिले तिसी, तिने जावे कोण्या ठाया, सांग वेगी पंढरी राया, जर कोकले जरा माता बाळा निधी ठरा. देवा सांग ना, जर तलावाने जर ठरवलं की तू माझ्यामध्ये राहायचं नाही, पाण्याला जर सांगितलं तू माझ्यामध्ये राहायचं नाही, मग त्या पाण्याने जायचं कुठं? तसं देवा जर एखाद्या माता माऊलीने एखाद्या आईने जर आपल्या बाळाला सांगितलं, बाळा तू माझ्या मांडीवर बसू नको, मग त्याने बसायचं कुठं, त्याने जायचं कुठं? तसं बघा काही वर्षातच तुकोबारायांच्या घरामध्ये दुःखाचा डोंगर टोचला. पण तुकोबारायांकडं एवढा समर्पित भाव होता, एवढं वैराग्य होतं तुकोबारायांकडं. पण काही वर्षातच घरातली मैत निघाली, आई गेली, वडील गेले, भाऊही निघून गेला काशीला आणि आपला पण आपल्या बायकोला घेऊन बाजूला राहायला लागला. आणि इकडं व्यापाराचंही दिवाळ निघालं. एवढं तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःख आलं. आणि खरं सांगा दादा, भगवान कधी आठवतो? कधी आठवतो? बोलत चला दुःखात. कारण दुःख आल्यावरच भगवंत आठवत असतो. बघा उदाहरण देते, महाभारतामध्ये जेव्हा सर्व काही युद्ध झालं त्या ठिकाणी आणि झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा कुंती माताला सांगतात की, म्हणजे भगवंताच्या आत्या म्हणजे कोण? कुंती माता. आत्या म्हणजे कोण? सांगितलं नाही आता, बोलत चला कुंती माता. मग कुंती मातेने भगवान परमात्म्याने सांगितलं की आता तू माझ्याकडून काहीतरी मागू नये. पण कुंती माता म्हणतात, देवा मला तुझ्याकडून काहीच नको. पण भगवंत म्हणताय, आता अगं मला तुला काहीतरी द्यायचं आहे, त्यामुळे तू काहीतरी माझ्याकडून मागू नये. मग असं म्हटल्याच्या नंतर कुंती मातेने काय सांगितलं? विपदस्सन पुनः श्रेष्ठ तत्र जगद्गुरु भवदर्शनम यस्याला पुनर्भवदर्शनम. काय मागितलं? कुंती माता म्हणतात, देवा तुला द्यायचंच असेल ना तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे. का दुःख मागितलं? तुम्ही आम्ही मागितलं असतं का देवाकडे दुःख? नसतं मागितलं महाराज. पण कुंती मातेने भगवंताकडे दुःख मागितलं आणि खऱ्या अर्थाने भगवंत दुःखामध्येच आठवतो. दुःख में सुमिरण सब करे सुख में करे ना को, जो सुख में सुमिरण करे दुःख पाय को. जेव्हा आपण त्या भगवान परमात्म्याला जर सुखामध्ये
पण तू पण बरं आहे, एवढं सगळं असून थोडं दुःख येऊन सुद्धा ते परमात्म्याला काय म्हणाले असतील. तू पण बरं आहे, देवाला बोलतोय, देवा तू माझ्या बायकोने मुलगाला सर्व काही जरी घेऊन गेला ना तरी मला काही फरक पडत नाही, फक्त एक कर देवा, कारण तू माझ्या जीवनात
धर्माचे पालन करणे खंड खंडन आणि त्याप्रमाणे शिक्षण सुद्धा तुकोबा आहे. अर्धवाचेसाठी पंथे हाती धरली पाठी एवढा सगळा तुकोबा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबा परिपूर्ण आहे. पण तुकोबाराने कधी म्हटलं असेल हे सर्व मी हायर उच्च लोकांसाठी केलेलं आहे, पण जनसामान्यांसाठी सामान्यांसाठी मी काहीच केलं नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तुकोबारे दुकान घालतात, घातले दुकान देतो आले या सिरान संत उदार म्हणजे या सर्व क्षेत्रामध्ये तुकोबारे परिपूर्ण आहे. आणि हेच तुकोबारे या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारे सांगतात की तुम्ही या जन्मामध्ये आलात ना, मग जन्मामध्ये येऊन करायचं काय? तर विठ्ठलाचं त्या परमात्म्याचं तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. कारण तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याला त्या विठ्ठलाला जर भजले नाही तर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. बघा तुकोबारा म्हणतात की तुम्ही फक्त या संसाराची बरोबरी करता करता त्या विठ्ठलापासून त्या पांडुरंगापासून कधी दूर व्हाल तुम्हालाही कळणार नाही. म्हणून तुम्ही या जन्मामध्ये आलात ना, मग काय करा? तर विठ्ठलाला बजा. असं तुकोबारे अभंगामध्ये उपदेश करतात. बघा तुकोबारे सांगतात की सांगतो तुम्हाला बजा विठ्ठल बरं सांगतो रे तुकोबारे सांगतात की सांगतो तुम्हाला बजा विठ्ठला. मग का तुकोबारे तुम्हाला कोणी विचारलं का की म्हणजे याच्यावरती उपाय सांगा, त्या विठ्ठलाला बजायचंय हे कोणी विचारलं का? पण शास्त्र असं सांगतं की काही विचारल्याशिवाय सांगू नाही. काही प्रश्न निर्माण होतात. बघा म्हणजे कोणी विचारलं तर सांगावं, की नाही विचारलं तरी सांगावं. म्हणजे शंका निर्माण होतात की विचारल्याशिवाय सांगू नाही. महापुरुष कशी ती बुरी आहे. मग तुकोबारे म्हणतात की सांगतो तुम्हाला. तुकोबाऱ्यांना कोणी विचारलं का? बरं शास्त्र सांगतं की विचारल्याशिवाय सांगू नाही. पण काय विचारल्यावर सांगावं आणि काय नाही विचारल्यावर सांगावं हे देखील कळलं पाहिजे. पण ते शास्त्र कळल्याच्या नंतर ते शास्त्र कुठे वापरावं हे सुद्धा समजलं पाहिजे. विठ्ठल बघा यावर दृष्टांत येते. 4 जण विद्यार्थी असतात. विद्याभ्यास केलेला असतो, अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यानंतर ते आपल्या गावाकडे यायला निघतात. गावाकडे आल्याच्या नंतर म्हणजे गावाकडे निघत असताना वाटेमध्ये एक नदी लागते. वाटेमध्ये नदी लागल्याच्या नंतर त्यांना ती नदी पार करायची असते. मग चौघांनाही पोहता येत होतं, पण त्यातला एक सशक्त होता, दुर्बल होता. त्याला चौघांना त्यांना पोहण्याची कला अतिशय उत्तम प्रकारे जमत होती. मग चौघजण त्या नदीमधून पोहत पोहत पहिल्या तीराकडे यायला निघाले. पण त्यातले 3 जण पहिल्या तीरावरती पोहोचले आणि जो चौथा होता तो सशक्त होता, तो मधीच गटांना खायला लागला. पण हे जे 3 जण पहिल्या तीरावर गेलेले होते, नदीच्या काठावर गेलेले होते, ते विचार करत होते की आपण 3 जण आलो, एक जण आपला नदीमध्ये आतमध्ये गटांना खायला लागला आहे. पण त्यातला एक जण म्हणतो बघा तो आता मरणार आहे, कारण तू पूर्ण थोडं काही तू मरणार आहे. पण आपण आता त्याला वाचवायचंय. पण आपण शास्त्राचा अभ्यास केलाय, मग शास्त्रावर घेतल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करायची नाही. मग त्यांनी सांगितलं की आता आपण शास्त्रविषयी कुठलीच गोष्ट करायची म्हणून त्यांनी आपलं शास्त्र काढलं. आणि शास्त्र काढल्याच्या नंतर त्यामध्ये त्यांना एक सूत्र भेटलं. सर्वनाशक त्यांनी अर्जुन तेजेची पंडिता. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू पूर्णतः जर नाश पावत असेल तर ती अर्धी काही उपयोगात आणली पाहिजे. मग त्यातले ते 3 काय केलं, ते एक तलवार घेऊन आले आणि आल्याच्या नंतर पाण्यामध्ये बुडी मारली आणि गेल्याच्या नंतर जो माणूस त्यांचा मित्र तो बुडत होता त्याची माणूस कापून वरती आणली. बरं हे शास्त्र आहे का? शास्त्र आहे, पण कुठे वापरायचं हेही कळलं पाहिजे. मग ते शास्त्र कुठे लागत होतं? बघा जर एखाद्याला वर्ण
तुम्हाला. आणि तो वर्ण नावाचा रोग पायाच्या अंगठ्यापासून वरती प्रवेश करत असतो. मग वरती प्रवेश करत असतो एका व्यक्तीला असंच वर्ण नावाचा रोग झाला. आणि तो डॉक्टरांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला वर्ण नावाचा रोग झालाय, याचा वरती उपाय सांगा. मग त्यावेळेस ते डॉक्टर साहेब म्हणाले, बघा तुमचा आता जो वर्ण नावाचा रोग आहे ना तो फक्त अंगठ्यापर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्हाला अंगठा कापून टाकावा लागेल. पण तो जो व्यक्ती होता ना तो म्हणतो नाही मला अंगठा कापायचा नाही. मग डॉक्टर साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. पुन्हा एका वर्षानंतर तो पुन्हा त्या डॉक्टरकडे येतो आणि त्यांना सांगतात की आजाराने आता वरती प्रवेश केलाय. मग डॉक्टर साहेब त्याला पुन्हा चेक करतात आणि सांगतात की तुम्हाला जो वर्ण नावाचा रोग झाला आहे ना तो आता पूर्ण तुमच्या गुडघ्यापर्यंत आलेला आहे, तुम्हाला गुडघ्यापासून पाय काढावा लागेल. पुन्हा तो व्यक्ती म्हणतो बघा डॉक्टर साहेब मी मागच्या वेळेस पण पाय तोडला नाही आणि यावेळेस पण आता पाय अंगठ्यापासून तोडला नाही, आता गुडघ्यापासून पण तोडणार नाही. मग डॉक्टर साहेब म्हणतात बघा आता यावेळेस जरी नसेल तोडायचं तुम्हाला तर तुम्ही घरी जाऊ शकता, पण एक ऐका जर तुम्ही या वर्षी जर गुडघ्यातून पाय काढला नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला मांडीतून पाय काढावं लागेल आणि त्या पुढच्या वर्षी जर तुम्ही मांडीतून पाय काढला नाही तर तुम्हाला त्याच्या पुढच्या वर्षी घरातूनच बाहेर काढावं लागेल. म्हणजे अंत येता निघणार आहे ते मात्र शंका नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर तरी पण तो काय म्हटलं मला पाय तोडायचा नाही. कारण वित्तात पुत्र पुत्रात इंद्रिय इंद्रियात प्राणात प्राणात आत्मा परप्रिय. म्हणजे वित्तापेक्षा पुत्र प्रिय आणि पुत्रापेक्षाही इंद्रिय प्रिय आणि इंद्रियापेक्षा प्राणप्रिय आणि प्राणापेक्षा पण आत्मा प्रिय आहे. प्राणात आत्मा परप्रिय. मग तो असं म्हटल्याच्या नंतर मग डॉक्टर साहेब म्हणाले काय करायचं आणि ते जे सूत्र होतं अजून त्याची ती पंडिता म्हणजे एखादी जर आपल्याला वस्तू आपल्या जर अंगाला अवयवाला जर काही इजा झाली तर आपण तो अवयव बाजूला काढू शकतो किंवा तोडून टाकू शकतो जेणेकरून आपल्याला जगता येईल पुढे. म्हणजे म्हणू शकत नाही हे शास्त्र इथं लावायचं होतं त्यांनी पुढे लावलं त्या बुडत असणाऱ्या माणसाच्या ठिकाणी लावलं, पण त्याचं काय झालं शेवटी तो मृत्यू पावला. म्हणजे ते शास्त्र तिथं वापरायचं होतं का? तिथं वापरायचं नव्हतं. जो वर्ण झालेला रोग आहे तो जाण्याकरता तिथून काय अवयव काढावा लागतो ते शास्त्र इथं वापरायचं होतं. अर्धम त्याची ती पंडिता विठ्ठल. आणि ते 14 जण होते, आता एक जण गेला आणि हे 3 जण दरबदल करत एका गावामध्ये आले. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला, दर्शन घेतला आणि त्या ठिकाणी झोपण्याची तयारी केली. झोपली देखील पण त्यांना झोपच लागत नव्हती. कारण बघा भूक लागल्यावरती झोप लागत नाही. त्यांना खूप भूकही लागली होती. पण त्या गावातील एक जो व्यक्ती होता तो त्याची एक सवय होती रोज संध्याकाळी आपल्या गावामध्ये सर्वजण झोपल्यावरती तो मंदिरामध्ये यायचा. आणि आल्याच्या नंतर कोणी जर प्रवासी असेल कोणी जर आलेला असेल तर तो आपल्या घरी जाऊन त्याला जेवण वगैरे देत होता. तसंच तो त्याही दिवशी आल्याच्या नंतर मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि घेतल्याच्या नंतर पुन्हा बघितलं की हे साधू महात्मा कोणीतरी दिसतात. मग ते त्यांच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं का हो तुम्ही जेवण केलं का? ते 3 जण म्हणाले आम्ही जेवण केलं नाही. मग तो जो व्यक्ती होता तो आपल्या घरी या 3 जणांना घेऊन गेल्याच्या नंतर हे शास्त्री बघितल्याच्या नंतर त्याने लगेच जेवायला वाढलं आणि त्यांच्या घरामध्ये एक पद्धत होती म्हणजे असं ठरवून काही मेनू बनवले जात नव्हता. जे काही घरामध्ये असेल तेच वाढायचं. मग आता हे 3 जणांना जेवायला बसवलं आणि त्यांना धिरडे वाढले. सगळ्यांच्या साईडला धिरडेच म्हणताना काही त्यांच्या इकडे धपाटे म्हणतात. धिरडे वाढले. मग बघा ते धिरडे छोटे छोटे छिद्र असतात. मग त्यांनी पुन्हा विचार केला आता धिरडे वाढलेले पण आहे. मग त्यांनी त्या धिरड्यांकडे बघितलं आणि त्या धिरड्याला छिद्र बघितलं आणि छिद्र बघितल्याच्या नंतर ते पुन्हा म्हणतात की नाही आता ही खायची नाही, आपण शास्त्र बघितल्याशिवाय काहीच खायचं नाही. पुन्हा ते शास्त्र काढतात आणि शास्त्रामध्ये पुन्हा त्यांना एक सूत्र भेटतं छिद्रेशी बहुया अनर्था भवती. जिथं छिद्र असेल तिथं अनर्थ आहे असं त्यांनी ते सूत्र बघितल्याच्या नंतर ते 3 वेळा लगेच उठले आणि त्यांनी खाल्ला नाही आणि निघून आले. आणि आल्याच्या नंतर पण हे सूत्र तिथं लावायचं होतं का? तर नाही, हे सूत्र कुठं बसतं तर नावेच्या ठिकाणी बसतं. बघा जर एखाद्या नदीला महापूर आला
आणि त्या महापुरातून वाचण्याकरता जर आपल्याला नाव घ्यायला आली, होडी घ्यायला आली, त्यामध्ये बसायच्या अगोदर ती होडीमध्ये, ती नावेमध्ये पूर्ण करून ती बघावी आणि त्यामध्ये कुठे छिद्र आहे का नाही हे बघायचं. म्हणजे जेणेकरून जर त्या नावेला जर छिद्र असेल तर आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या होडीमध्ये, त्या नावेमध्ये जर पाणी शिरलं तर आपण त्या ठिकाणी राहू का? तर नाही राहू. म्हणजे आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कायम तर जाऊच ना, जाल आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर डायरेक्ट गंगासागरालाच आपण मिळू शकतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की त्या ठिकाणी छिद्र असल्यावर ती नाव बघून घेतली पाहिजे. पण त्यांनी हे सूत्र कुठं लावलं? धिरड्याच्या ठिकाणी लावलं. पण धिरड्याच्या ठिकाणी लावल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी उपाशी पोटी रात्र काढावी लागली. म्हणून कुठे शास्त्र वापरावं हे सुद्धा कळायला पाहिजे. विठ्ठल हे कशासाठी सांगितलं तर शास्त्र कुठे वापरावं हे सुद्धा कळलं पाहिजे. कारण अजून 3 गोष्टी यामध्ये सांगता येतील. बघा, नेमकं शास्त्र नेमकं कुठं वापरावं आणि काही गोष्टी अशा विचारल्या तरच सांगाव्या आणि काही गोष्टी न विचारता पण सांगाव्यात आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. विठ्ठल काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. बघा, एखादा कसाई आहे आणि कसाईच्या हातातून गाय सुटली आणि ती पळू लागली आणि ती पळताना एखाद्या व्यक्तीने बघितली म्हणजे समजा तुमच्यातलंच एका जणाने बघितली आणि त्याला जर त्या व्यक्तीने कसाईने जर सांगितलं तुम्ही गाय जर बघितली का, कुठं बघितली का गाय असं विचारल्याच्या नंतर तुम्ही जर त्याला सांगितलं की आम्ही या ठिकाणी जाताना या ठिकाणी वरून ती गाय गेली हे जर सांगितलं तर अर्ध पाठ लागतं. म्हणून काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. जर एखाद्याचं लग्न चालू आहे आणि लग्नामध्ये बघा एखाद्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, कपाळाला गोपीचंद्राचा टिळा नाही, असं व्यक्ती येतो आणि विचारतो का हो तुमच्या गावामध्ये देशी दारूचं दुकान आहे का, सरकार मान्य दुकान आहे का, असं विचारल्यानंतर तुम्ही सांगावं का? बोलत चला, सांगावं का? बघा, ज्याला जर चांगल्या जगात पार करण्याची इच्छा असेल तर त्याने नाही सांगावं. कारण बघा, दारू पितात नवरा नवरी एकीकडे आणि ते तांदूळ पितात दुसरीकडे. विठ्ठल म्हणून काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये आणि काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. बघा, जर एखाद्या ठिकाणी जमिनीचा जर व्यवहार चालू असेल, जमिनीचा जर सौदा चालू असेल तर त्या ठिकाणी विचारल्या तरच सांगावं. उपदेशो मूर्खाणां प्रकोपायन शांतये पयपान मुलांना केवलम विश्ववर्धन. म्हणजे काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. आणि सौदा जर चालू असेल आणि आपण जर त्यांना दिलं त्या ठिकाणी सांगितलं असं मध्ये जर बोललो तर त्या ठिकाणी अपमानित झाल्याशिवाय राहू शकत नाही, आपण होऊ शकतो. म्हणून काही गोष्टी विचारल्या तरच सांगितल्या पाहिजे, नाहीतर एनी टाइम सांगू नये. आणि काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगाव्या. बघा, आता आपल्या गावामध्ये कीर्तनाचा उत्सव चालू आहे आणि त्यामध्ये एखाद्या काकू जर येत असेल कीर्तनाला आणि शेजारच्या काकू जर रगवली असेल आणि त्यांनी सांगितलं चल बाई कीर्तनाला, मग असं चालतं. म्हणजे चांगल्या गोष्टीला नाही विचारलं तरी पण सांगितलं तरी चालतं. बघा, भागवतामध्ये उद्धवजी भगवान परमात्म्याला आंधळ्याचे दृष्टांत देतात आणि रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी पांगळ्याचे दृष्टांत देतात. बघा, उद्धवजी 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याला सांगतात की देवा, अरे हे सर्व जगत आंधळ आहे, तू यांचा उद्धार कर. पण भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर मग उद्धवजी विचार करतात की भगवान तर का आपल्यासोबत बोलत नाही. मग विचार करत असताना मग ते म्हणतात की देवाला काहीतरी बोललं पाहिजे. आणि बघा, माणूस केव्हा बोलत नाही, जेव्हा समोरचं जर आपल्यावर खूप ऋण असेल तेव्हा बोलत नाही. मग पण कारण संतांच्या मनातलं देवाला कळतं आणि देवाच्या मनातलं
संतांना कळतं. मग उद्धवजी भगवान त्याला सांगतात की देवा, अरे सर्व जगात आंधळ आहे, तू यांचं काय कर, उद्धार कर. पण मग देवाचं एक पण नाही, दोन पण नाही. मग उद्धवजी भगवंताला दृष्टांत येतात की देवा बघ, एखादा आंधळा व्यक्ती आहे आणि तो रस्त्याने चाललाय आणि मध्ये जर एक खड्डा आलेला आहे, तो त्या खड्ड्यामध्ये पडून गुरफुडून पडलाय आणि बाकीचे सर्वजण जमा झाले आणि हळहळ करू लागले. अरे याला जर डोळे असते तर हा पडलाच नसता, याने स्वतःच्या डोळ्याने बघितलं असता आणि पुढे गेला असता. अशी चर्चा चालू होती आणि त्यातला एक जण म्हणाला, अहो हा व्यक्ती पडल्याच्या नंतर इथे कोणी नव्हतं का? त्यावेळेस एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला असतो आणि तो म्हणतो, मी होतो ना. मग ते म्हणाले, तू का नाही सांगितलं? मग त्यावेळेस ते म्हणाले, अहो मी सांगितलं असतं पण माझं तत्व आहे, कोणी विचारल्याशिवाय सांगू नाही. मग ते म्हणतात, अरे बाबा तुझं बरोबर आहे, कोणी विचारल्याशिवाय सांगू नये, पण आता तू जर आता हे अंधार आहे, मग तू त्या ठिकाणी उभा आहे, पण त्यांना जर तू जर दिसला असता तर त्यांनी तुम्हाला विचारलं असतं आणि त्यांना दिसतच नाही, मग ते तुम्हाला विचारणार कसे काय? असं विचारल्याच्या नंतर ते सांगतात की मग उद्धवजी सांगतात देवाला, देवा सांग बरं, जर डोळे असणाऱ्या व्यक्तीने जर अंधाऱ्या व्यक्तीला विचारण्याची वाट बघावी का? बरोबर ना, बघावी ना. तर मग भगवंत सांगतात की नाही देवा, चूक आहे. म्हणजे भगवंत उद्धवजी सांगतात ही चूक आहे. मग सांगितल्याच्या नंतर पुन्हा उद्धवजी म्हणतात, देवा हे चूक आहे, मग सांग बरं, त्या अंधाऱ्या व्यक्तीने जर चालत असला आणि जर डोळस व्यक्ती आहे त्याने जर अंधाऱ्या व्यक्तीला बघितलं तर त्याला हाताला धरून रस्त्याला लावलं पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणतात हे बरोबर आहे. म्हणजे अंधाऱ्या व्यक्तीला दिसत नाही म्हणून त्याने ते दाखवलं पाहिजे, म्हणून विचारलं नाही तरी काही गोष्टी सांगाव्यात. आता तुळशीदास गोस्वामी रामायणामध्ये पंगळाचा दृष्टांत देतात. ज्यावेळेस सीता स्वयंवरामध्ये विश्वामित्र, लक्ष्मण, प्रभू रामचंद्र निघाले होते आणि जात असताना त्या ठिकाणी एक शिळा होती आणि त्यावेळेस विश्वामित्रांना नाही विचारलं तरी सांगितलं पाहिजे, म्हणून विश्वामित्रांनी सांगितलं, देवा अरे आपण जात आहे ना, तुम्ही फक्त त्या दगडाला पाय लावून पुढे जा. त्यावेळेस भगवंत म्हणतात, बघा माझं तत्व आहे की मी त्या शिळेला पाय लावणार नाही, कारण त्यांनी 9 पैकी एखादी तरी भक्ती केली पाहिजे. ते म्हणतात की पाय लावणार नाही. मग पुन्हा ते सांगतात की विश्वामित्र सांगतात, अहो देवा, अहो पाय लावा त्याला. ते म्हणतात मी पाय लावणार नाही, त्याने एक तरी भक्ती केली पाहिजे. तरी पण ते ऐकतच नाही. मग ते म्हणतात बरं ठीक आहे, ते भक्ती जर त्यांनी 9 पैकी एखादी जरी नाही केली पण कथाश्रवण केलेली असेल, मग ते म्हणतात बघ देवा, जर एखादा पंगळा व्यक्ती आहे आणि त्याला दान देण्यासाठी एखादा जो दानशूर आहे त्याला दान द्यायचं आहे आणि पण समोरचा जो घेणार आहे तो पांगळा व्यक्ती आहे. मग ते पांगळा व्यक्तीने दान देण्यासाठी त्याच्याकडे यावं की जो दान देणार आहे त्याने पांगळ्या व्यक्तीकडे जाऊन त्या पांगळ्या व्यक्तीला दान दिलं पाहिजे? मग भगवंत म्हणतात की बघा आता पांगळा व्यक्ती जो आहे त्याला काही येता येणार नाही, मग जो दान देणार आहे ना त्याने पांगळ्या व्यक्तीकडे गेला पाहिजे आणि त्याला दान केलं पाहिजे. मग तसंच लगेच विश्वामित्र सांगतात की देवा तसाच आहे, बघा तो शिळा आहे की दगड आहे, त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही, त्या दगडाला तुमच्याकडे येता येणार नाही, म्हणून तुम्हीच जाऊन त्याला पाय लावा. आणि त्या ठिकाणी लगेच प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर त्या शिळेला पाय लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक स्त्री प्रगट होते आणि त्या स्त्रीचं नाव होतं अहिल्या. आणि 5 पतिव्रतामध्ये त्या अहिल्या मातेचं एकदम म्हणजे नाव घेतलं जातं, उच्चार केला जातो, विठ्ठल विठ्ठल. म्हणून काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. म्हणून तुकोबारायांना नाही विचारलं तर तुकोबारे सांगतात की सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला. मग का हो देवा, तुम्ही कधीपासून सांगतायत की त्या विठ्ठलाला भजा भजा भजा, पण नेमकं त्या विठ्ठलाला भजायचं तरी कसं? कारण तुम्ही कधी तर सांगू राहिले की सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला, पण तो नेमका तो पांडुरंग परमात्मा नेमका त्याच विठ्ठलाला का भजायचंय आणि दुसरे देव नाही का? तर मग त्या विठ्ठलाला भजायचंय
विषय कामा तुम्ही ऐकला मधुवेदना. बघा तुम्ही मला विनवणी करून सांगतात, पाया करून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला वरटाळी बोला मुखी ना. भगवान परमात्म्याचं गायन करत नाही तर ती जीभ नसून पेडकाच्या जिभेप्रमाणे डरव करणारीच आहे. फुले होत विक्र विक्रमाणे नश्वत कर्ण कुठे नरस्य जीवा सतीला रे देव दूत योचोप गाय तू गाय गाथा. नाथ महाराज पण सांगतात, नामा विना मुख सर्पाचे ते जीवाना हे काळ सर्प आहे. बघा तुमचं तोंड आहे ना ते जर नामास्मरण नसेल करत तर ते काय सर्पाचं बीळ आहे. एवढे नाथराजांनी म्हणजे चिडून पण सांगितलं, रावण पण सांगितलं, तरी तुम्ही आम्ही ऐकत नाही. बघा तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. किती सुंदर आहे तर भागवतामध्ये वर्णन आहे. बरं हा पीडन नटवर वको कर्ण कर्णितारम विभ्रद्वास कडक कपी शंभर जयंतीं च मादम रंध्राण वेणोदर सुदया गोविंद पुरयन गोकरुंडे वृंदारण्यमोदरहरणं प्रायशद गीतकीर्ती. म्हणजे भागवतामध्ये पण ते भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. एवढं पण नाही तर भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आहे. मग आपण या सृष्टीमध्ये गड किल्ले बघायला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळ बघायला जातो. मग ही पर्यटन स्थळ कोणी निर्माण केले? भगवान परमात्म्यानेच ना. एवढी सुंदर सृष्टी भगवंताने निर्माण केली आणि साधं पक्षी एवढे सुंदर आहे, प्राणी सुंदर आहे. आता प्राण्यांमध्ये किती सुंदर सुंदर प्राणी आहे. पुन्हा पक्ष्यांमध्ये मोर किती सुंदर आहे, पोपट किती सुंदर आहे. म्हणजे पक्षी पण सुंदर आहे आणि त्याच पुढे जाऊन सांगा सर्प सुद्धा सुंदर आहे. आता तुम्ही म्हणा सर्प कसं काय सुंदर आहे? बघा तुम्ही एखादा जर साप जर बघितला, सर्प जर बघितला तर त्याच्या अंगावरती एवढे सुंदर सुंदर नक्षी काम केलेलं असतं. म्हणजे ते सुंदर नक्षी त्याच्यावरती असते. मग ती नक्षी कोणी केली? भगवंतानेच त्याला कसं शरीर दिलेलं आहे ना. मग किती सुंदर आहे तो. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा तुम्हारा तारनहारा, तुम्हारा तारनहारा तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा.
करायचे. सर्वांनी हात वरती करायचे आणि मुखाने नामस्मरण, हाताने टाळी. आता सर्वजणांनी हात वर करून माझ्या पाठीवर म्हणायचंय, कारण मी तुम्हाला उठवणार नाही. पण आता सगळेजण गायनाचे गायन करू राहिले, पकवाज वाजू राहिले, पेटी वाजू राहिले. मग आता बसले सज्जन श्रोते, आता काहीतरी तुमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे की नाही. सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे.
नंदिन ताई राणी ताई आणि